10वी बोर्ड परीक्षेसाठी विज्ञान विषयाचे महत्त्वाचे प्रश्न या उपक्रमावर टिपिकल इंडियन मास्टरमध्ये आपले स्वागत आहे. चला, आज आपण विज्ञान भाग 2 मधला एक खूप महत्वाचा सुपर इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न नेहमी आकृतीवर आधारित विचारला जातो. बघा, स्क्रीनवर तुम्हाला एक आकृती दिसतेय आणि त्याखाली 2 प्रश्न आहेत. आपल्याला काय करायचंय तर ही प्रक्रिया कोणती आहे ते ओळखायचंय आणि मग ती सोप्या भाषेत समजावून सांगायची आहे. रेडी? चला तर मग. ओके, तर सगळ्यात आधी आपण प्रश्नाचा पहिला भाग बघू, म्हणजे सब क्वेश्चन ए. या चित्रात नेमकं काय चाललंय, ही नक्की कोणती प्रोसेस आहे, चला शोधून काढूया. तर आपला पहिला प्रश्न अगदी सरळ आहे. आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे ते ओळखा. जरा आकृतीकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला काय काय दिसतंय बघा. इथे कचरा आहे, त्यावर मातीचा थर आहे आणि एक पाईपमधून मिथेन वायू बाहेर जातोय असं दाखवलंय. या सगळ्यावरून काही अंदाज येतोय का? विचार करा बरं. येस, अगदी बरोबर ओळखलं. या प्रक्रियेचं नाव आहे आधुनिक भूमिभरण पद्धत. इंग्लिशमध्ये आपण याला मॉडर्न लँडफिल मेथड म्हणतो. आता याला आधुनिक का म्हणायचं? कारण यामध्ये पर्यावरणाची खूप काळजी घेतली जाते. जुन्या पद्धतींप्रमाणे कसाही कचरा टाकला जात नाही, तर एकदम सायंटिफिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. हे नाव पक्क लक्षात ठेवा हां, परीक्षेसाठी हा कीवर्ड खूप महत्त्वाचा आहे. ग्रेट. तर आपल्याला प्रक्रियेचं नाव कळालं. पण ही पद्धत नक्की काम कशी करते? फक्त नाव लिहून तर चालणार नाही, बरोबर? चला तर मग प्रश्नाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया आणि ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ओके, सो आपला दुसरा प्रश्न आहे, ती प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. चला, आपण एकदम सोप्या पॉइंट्समध्ये बघूया की ही मॉडर्न लँडफिल मेथड नक्की वर्क कशी करते. ठीक आहे, तर ही प्रक्रिया आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये पाहू. स्टेप 1. सगळ्यात आधी जमिनीचं प्रोटेक्शन. जिथे कचरा टाकायचा आहे त्या खड्ड्याच्या तळाशी एक जाड प्लास्टिकचं अस्तर टाकतात. का? सिंपल आहे. म्हणजे कचऱ्यातलं घाण, विषारी पाणी जमिनीत झिरपणार नाही आणि आपलं भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर सेफ राहील. ऑलराईट. स्टेप 2. आता कचरा टाकण्याची पाळी. जो प्रोसेस केलेला कचरा आहे तो या खड्ड्यात टाकला जातो आणि तो उघडा नाही ठेवत, तर त्यावर लगेच माती, पालापाचोळा यांचा एक थर पसरवला जातो. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट. स्टेप 3. कचरा जेव्हा आतमध्ये कुजतो तेव्हा त्यातून मिथेन वायू तयार होतो. हा वायू वाया जाऊ देत नाहीत, त्याला पाईपमधून बाहेर काढलं जातं. आणि तुम्हाला माहितीये का, हा वायू इंधन म्हणून सुद्धा वापरता येतो. म्हणजे कचऱ्यातून एनर्जी. नेक्स्ट, स्टेप 4. कचऱ्यातून जे घाणेरडं पाणी झिरपतं त्याला लिचेट म्हणतात. हे पाणी सुद्धा वेगळं जमा केलं जातं आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे पर्यावरणाला काहीच धोका नाही. अँड फायनली स्टेप 5. सगळं व्यवस्थित चाललंय की नाही हे पण तपासावं लागेल, राईट? त्यासाठी जवळच एक विहीर असते. या विहिरीतून ग्राउंड वॉटर लेव्हलवर सतत लक्ष ठेवलं जातं. सो इट्स अ कम्प्लीट सेफ सिस्टम. सो ही झाली संपूर्ण प्रक्रिया. आता परीक्षेत उत्तर लिहिताना कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स मिळतील? चला, पटकन एक समरी बघूया. ओके, सो एक्झाममध्ये आन्सर लिहिताना फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. प्रक्रियेचं नाव आधुनिक भूमिभरण पद्धत, हे विसरायचं नाही. 2. यातले इम्पॉर्टंट पार्ट्स. कोणते? प्लास्टिक अस्तर, मिथेन वायूचं कलेक्शन आणि अशुद्ध द्रवाचं कलेक्शन. आणि तिसरा अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, याचा उद्देश काय आहे? तर प्रदूषण टाळायचं आणि कचऱ्याची सायंटिफिक पद्धतीने विल्हेवाट लावायची. बस, हे 3 मुद्दे तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. जर हे सगळं तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार हे नक्की. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.